हॅव स्टार्टेड स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ठीक आहे, येतो आता आवाज. काल 2 डिस्कवरी पाहिले आपण. कोणाचे? डिस्कवरी ऑफ प्रोटॉन अँड डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. आहे लक्षात? इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कोण केलं होतं? जे थॉम्सन. ओके, फ्रॉम कशापासून? कॅथोड रे. इलेक्ट्रॉन डिस्कवर्ड फ्रॉम कॅथोड रे. अँड प्रोटॉनची डिस्कवरी, प्रोटॉन्स आर डिस्कवर्ड फ्रॉम कशापासून डिस्कवर केले होते? फ्रॉम प्रोटॉन्स आर डिस्कवर्ड फ्रॉम अल्फा पार्टिकल्स. राईट. कोण केलं होतं त्याला? रुदरफोर्ड या सायंटिस्टनी. अर्न्स्ट रुदरफोर्ड. द नेम ऑफ सायंटिस्ट अर्न्स्ट रुदरफोर्ड. अर्न्स्ट रुदरफोर्ड. ठीक आहे. तर आज आपण हे NCERTच्या बुकमधून पाहूत. CBSE हा चॅप्टर आपण पूर्ण NCERT बुकमध्ये पाहूत. ओके. दिस टॉपिक वी विल सी फ्रॉम NCERT. ओके. कुठून कशातून पाहूत? NCERT मध्ये. परत डिस्कवरी ऑफ, परत पाहूत कालची डिस्कवरी ऑफ कोणाची? इलेक्ट्रॉनची. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कसा डिस्कवर झाला होता? इलेक्ट्रॉन डिस्कवर करण्यामागे एक मोठी स्टोरी आहे. अशी एक ट्यूब होती कालची आपण म्हटलेली. याला म्हटलं होतं आपण काय? कॅथोड रे ट्यूब अशी असते बघा. कॅथोड रे ट्यूब काल म्हणायला होतो ना मी. तर ही कॅथोड रे ट्यूब असते अशी. इकडे कॅथोड असतो आणि इकडे काय असतो? एक ॲनोड असतो. कॅथोड आणि धिस इज ॲनोड. ओके, धिस इज कॅथोड. येतो ना आवाज? येतो आता? हा कॅथोड होता आणि हा काय होता? ॲनोड. ॲनोड पॉझिटिव्ह म्हणून हा छोटी. ही कशी? मोठी. छोटी मोठी, छोटी मोठी, छोटी नंतर मोठी. हाय व्होल्टेज लावायचं. इथून करंट पास करायचं आहे. हाय व्होल्टेज. याला काय म्हणतात? हाय व्होल्टेज. तर 1850च्या 1850 मध्ये इन द इयर ऑफ 1850s द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स इज डिस्कवर्ड बाय युजिंग द ट्यूब. अशा प्रकारची एक ट्यूब होती. या ट्यूबला म्हटलं कॅथोड रे ट्यूब. काल मी म्हटलं होतं बघा तुम्हाला, कॅथोड रे ट्यूब असं आपण म्हटलं होतं. कॅथोड रे ट्यूब काय असते? अशी असते. तर 1815 पासून सायंटिस्टनी काय केले होते? स्टडी करायला सुरू केले. द सायंटिस्ट स्टडीज फ्रॉम 1850. त्यांनी करंटचा अभ्यास केला, करंट पास केला, असं इलेक्ट्रिक करंट. मग इलेक्ट्रिक करंटमध्ये काय पार्टिकल असतात? वेगवेगळ्या गॅसमध्ये करंट पास करत गेले. डिफरंट गॅसेसमध्ये करंट पास केले. बघा किती इंटरेस्टिंग हा अभ्यास. त्याच्यात पार्टिकल कोणते असतात ते त्यांनी ऑब्झर्व केले, निरीक्षण केले. तर काय लावून अशी एक ट्यूब घेतली. या ट्यूबला काय म्हटलं? कॅथोड रे ट्यूब. इट इज कॉल्ड ॲज कॅथोड रे ट्यूब. दिस इज द कॅथोड रे ट्यूब. सो ऑल द सायंटिस्ट स्टडीज विच व्हॉट दे स्टडीज? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला काय केले यांनी? अभ्यास केले. यालाच म्हणायचं इलेक्ट्रिक डिस्चार्ज. इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक काय म्हटलं याला? डिस्चार्ज. ही डायग्राम पहा आधी. याच्यात मी तुम्हाला कॅथोड रे ट्यूब एक्सप्लेन करतो. पहिलं काय असते कॅथोड रे ट्यूब? एक अशा प्रकारची ट्यूब असते. काचेची ग्लास ट्यूब आहे. ग्लासपासून बनलेली असते, काचपासून. बरोबर आहे. आणि 2 मेटल असतात याच्यात. 2 मेटल आहेत. एक कॅथोड आहे, एक ॲनोड आहे. बरोबर आहे. आणि इथून काय करतात? इथून व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे प्रेशर कमी करणे, ह्याच्यातून हवा काढून घेणे. गॅसवर दाब असतो तुम्हाला माहीत आहे. तर हा दाब म्हणजे ही व्हॅक्यूम कमी करतात. व्हॅक्यूम म्हणजे प्रेशर ओढून घेतात, याच्यातला प्रेशर काढून घेतात. असं पंप लावून प्रेशर काढतात माहिती आहे ना तुम्हाला. तर प्रेशर काढून घेतले याच्यातला आणि याला हाय व्होल्टेजला जोडले. कोणाला? या 2 इलेक्ट्रोड. दीज आर द 2 इलेक्ट्रोड्स. आणि याच्यातून करंट, गॅस भरलेली असते. याच्यात काय असते? अशी दिस इज द गॅस. गॅसचा अभ्यास केला आणि
current flow, discharge, that is called as discharge, electric discharge. इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे काय केलं, करंटला फ्लो केले इथून, कुठून, कॅथोड पासून इथून ते एनोड पर्यंत करंट फ्लो झाला, करंट फ्लो. मग करंट फ्लो केले, बारीक बारीक पार्टिकलचं निरीक्षण केले, बारीक 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 निर्वात, व्हॅक्यूम म्हणजे याच्यात वात नसली पाहिजे, व्हॅक्यूम हवा नसली पाहिजे, प्रेशर कमी केला. ओके, द प्रेशर इज रेड्युस्ड बाय व्हॅक्यूम, काय लावून, व्हॅक्यूम लावून प्रेशर काढून घेतला. डायग्राम लक्षात ठेवा. आता परत याचं एक्सप्लेनेशन सांगतो. डायग्राम काय होती, इन दिस वे द डायग्राम, कॅथोड रे ट्यूब, अशा प्रकारची काचेची काय होती ट्यूब, ग्लास ट्यूब, कॅथोड रे ट्यूब विथ द टू याला काय होते, असे इलेक्ट्रोड्स होते. दीज आर द टू मेटलचे इलेक्ट्रोड्स लावले होते. आणि हाय व्होल्टेज एक मोठा आणि इथं कोणता छोटा, एक एनोड होती आणि एक इलेक्ट्रोड कोणती होती, कॅथोड होती, बरोबर आहे. आणि इथून काय लावला, प्रेशर अप्लाय, व्हॅक्यूम, व्हॅक्यूम म्हणजे याच्यातून हवा काढून घेतली, व्हॅक्यूम म्हणजे दाब कमी केला, व्हॅक्यूम म्हणजे काय करणे, प्रेशर रेड्यूस करणे, प्रेशर रेड्यूस करणे. सो डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन 1850s पासून स्टडी करायला सुरू केले. सायंटिस्ट स्टडीड द डिस्चार्ज करंट, फ्लो ऑफ करंट, करंटचा फ्लो कसा होता यांनी अभ्यास केला. दॅट इज द फ्लो ऑफ करंट, इलेक्ट्रिक करंट, विच करंट, दॅट इज इलेक्ट्रिक करंट. करंट खूप असतात, इलेक्ट्रिक करंट. ओके, इलेक्ट्रिक करंटचा अभ्यास 1815 पासून सुरू झाला. जे थॉम्सननी शेवटी सांगितलं अशी कॅथोड रे ट्यूब, काल बोललो होतो मी तुम्हाला कॅथोड रे ट्यूब. तर कॅथोड रे ट्यूब कशात केले यांनी अभ्यास, इन कॅथोड रे ट्यूब, कॅथोड रे ट्यूब, इट इज कॅथोड डिस्चार्ज ट्यूब होती. करंट ज्यामध्ये डिस्चार्ज होतो त्याला काय म्हणायचं, डिस्चार्ज ट्यूब. ओके, आलं लक्षात. डिस्चार्ज होणे म्हणजे काय होणे, करंट फ्लो होणे, करंट फ्लो झाला, डिस्चार्ज. तर कसा केलं मग नंतर प्रयोग, कॅथोड रे ट्यूब ही परत सांगतो, कॅथोड रे ट्यूब कन्सिस्ट ऑफ और मेड अप ऑफ, इट इज मेड अप ऑफ ग्लास ट्यूब, काचेची बनली होती ती ग्लास ट्यूब. ओके, दिस इज कॅथोड रे ट्यूब. या ट्यूबला काय म्हणायचं, कॅथोड रे, रे म्हणजे किरण असतात. ओके, कॅथोड रे ट्यूब इज मेड अप ऑफ ग्लास ट्यूब, काचेची बनली होती ग्लास ट्यूब. आणि इट कन्सिस्ट ऑफ टू मेटल्स, याला काय होते, दोन मेटल्स होते, टू मेटल्स, एक एनोड अँड एक कॅथोड, कॉल्ड एज व्हॉट, एनोड अँड कॅथोड. एनोड आणि दुसरा कोणता होता, कॅथोड. दॅट आर द इलेक्ट्रोड्स, यांनाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोड. एनोड व कॅथोडला काय म्हणावं, इलेक्ट्रोड्स. तर दोन इलेक्ट्रोड होते असे, यांना जोडले आणि काय घेतलं, आणि काय घेतलं, ग्लास ट्यूब होती. दिस इज द ग्लास ट्यूब. ओके, टू मेटल्स, दोन मेटल धातू वापरले कोणते, कॅथोड आणि हा एक एनोड. ठीक आहे. मग काय केलं, याच्यावर गॅसचा प्रेशर, विविध गॅस याच्यामध्ये ॲड करून स्टडी केली. डिफरंट गॅसेस, दे स्टडीड इलेक्ट्रिक डिस्चार्ज ऑन डिफरंट गॅसेस, डिफरंट गॅसेसवर अभ्यास केला इलेक्ट्रिक डिस्चार्जचा. सो मेडअप ऑफ ग्लास ट्यूब, कशापासून बनली होती ही, ग्लास ट्यूब पासून. टू मेटल्स, कोणते कोणते, दोन मेटल असतात, एक एनोड असते व दुसरी कॅथोड. हे दोन्ही काय असतात, इलेक्ट्रोड्स. लक्ष द्या इकडे आता. कॅथोड रे, कॅथोड ट्यूब चांगली समजून घ्या, कॅथोड रे ट्यूब समजली. आता कॅथोड रे ट्यूब समजल्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे याच्यात आता, की गॅस पास केले यांनी आता कशामध्ये, कॅथोड रे ट्यूब. मेडअप ऑफ, कन्स्ट्रक्शन कळाला याचा, कन्स्ट्रक्शन कळाला. मग आता इन कॅथोड रे ट्यूब, that is the evacuated, it is the cathode ray tube, or I am writing CRT, शॉर्ट मध्ये लिहायलो CRT. CRT म्हणजे काय, कॅथोड रे ट्यूब इज इव्हॅक्युएटेड,
इव्हॅक्युएटेड म्हणजे व्हॅक्यूम निर्वात इव्हॅक्युएटेड बाय लो प्रेशर प्रेशर कसा केला कमी केला गेला प्रेशर लो प्रेशर नसावं जास्त मग अभ्यास होत नाही चांगला प्रेशर कमी असला अभ्यास होतो इव्हॅक्युएटेड बाय लो प्रेशर नसला पाहिजे दाब लो प्रेशर अँड व्हॉट लो प्रेशर अँड हाय इथं काय लावलं हाय व्होल्टेज असा जास्त लावला व्होल्टेज ओके अँड हाय व्होल्टेजचा करंट लावलं जेव्हा करंट इथून सुरुवात केला मग एखाद्या वायर दुसऱ्या वायर लावून करंट इथं जोडलं करंटचे 2 वायर जोडतात असं इथं जोडायचे असते हे 2 वायर इथं जोडले की मग करंट फ्लो व्हायला सुरू होतो कुठून कॅथोड पासून असं करंट फ्लो तर व्हॅक्यूम इथून काय केलं प्रेशर कमी केला इथून व्हॅक्यूम लावून इथून काय केलं हाय व्होल्टेज लावलं दिस इज हाय व्होल्टेज हा व्होल्टेज कसा होता ठीक आहे समजायला हाय व्होल्टेज सो 1850 मध्ये अभ्यास झाला इथपर्यंत आलं लक्षात आहे हाय व्होल्टेज लावला राईट ही सोपा इंटरेस्टिंग आहे मग काय झालं इलेक्ट्रिक डिस्चार्ज सुरू झाला हाय व्होल्टेज लावल्यावर ओके व्हेन हाय व्होल्टेज इज अप्लाइड हाय व्होल्टेज आताच म्हटलं मी तुम्हाला 2 वायर असे जोडायचे जेव्हा 2 वायर जोडले हाय व्होल्टेज अप्लाय केलं व्हेन हाय व्होल्टेज इज अप्लाइड देन इलेक्ट्रिक डिस्चार्ज स्टार्ट झालं देन इलेक्ट्रिक डिस्चार्ज सुरू झाला राईट इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे काय इलेक्ट्रिक फ्लो ओके इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे काय इलेक्ट्रिक फ्लो सुरू झाला आता इलेक्ट्रिक फ्लो सुरू झाल्याने काय झालं की कुठून कुठे झाला इट इज फ्रॉम इलेक्ट्रिक डिस्चार्ज स्टार्ट्स कुठून कुठे झाला फ्रॉम कॅथोड टू ॲनोड फ्रॉम कॅथोड टू कोणाकडे गेला ॲनोड कॅथोड टू ॲनोड याला म्हटलं यांनी याला नाव दिलं कॅथोड रेज दिस डिस्चार्ज इज कॉल्ड एज व्हॉट कॅथोड रेज याला काय म्हटलं कॅथोड रेज नहीं दिख रहा इट इज कॉल्ड एज कॅथोड रेज ओके नाउ हाउ धिस कॅथोड रेज कसं कळालं त्यांना कॅथोड रेज आहे म्हणून याच्यामध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज मध्ये कॅथोड रेज आहेत म्हणून दिसत नव्हते ते इट इज नॉट विजिबल टू आईज हाउ देन दे ऑब्झर्व्ड दॅट इट इज कॅथोड रेज बिकॉज दॅट हॅव द प्रॉपर्टीज लाईक इलेक्ट्रॉन आपलं कशाची डिस्कवरी चालू आहे इलेक्ट्रॉनची मग त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज इलेक्ट्रॉनच्या प्रॉपर्टी सारखे होते सो दीज आर कॉल्ड एज कॅथोड रेज नाउ आणखीन एक त्यांनी एक अरेंजमेंट केली अशी की फ्लो ऑफ इलेक्ट्रिक डिस्चार्ज और इलेक्ट्रिक करंटला परत फ्लो केलं आणखीन एक अरेंजमेंट केली अशीच इलेक्ट्रिक डिस्चार्जला परत फ्लो केलं पण यावेळी काय केलं कॅथोडला ॲनोडला होल केले इकडे कोण आहे ॲनोडमध्ये असे होल केले ॲनोडमध्ये होल केले फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट फर्दर टेक्स प्लेस फ्रॉम कुठून टू कुठे गेले फ्रॉम कॅथोड टू ॲनोड फ्रॉम कॅथोड टू कोणाकडे गेले ॲनोड काल मी म्हटलं होतं व्हॉट इज कॅथोड रेज काल पाहिलं होतं आपण व्हॉट इज कॅथोड रेज दे आर द स्मॉल निगेटिव्हली चार्जड 1837 times lighter than hydrogen atom are called as cathode rays हेच कॅथोड रेज असे तयार झाले ते आपल्या बुकमध्ये नाही सांगितलं होतं तर यामध्ये डिटेल आहे इट इज NCERT आय एम फॉलोइंग टुडे दिस चॅप्टर नाउ वी विल डील्स विथ द NCERT book okay CBSE NCERT it is also common for NEET
अँड JEE एक्झामिनेशन. सो कॅथोड रेज अशा प्रकारे फॉलो केले, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट झाला, फर्दर टेक्स प्लेस फ्रॉम कुठून कुठे झाला, फ्रॉम कॅथोड टू ॲनोड. किती सोपं आहे बघा. बट ॲनोडला काय केलं, नाव द होल इज मेड, ॲनोडला होल केले असे बारीक बारीक छिद्र, होल इन द ॲनोड. ओके, ॲनोड इन द ॲनोड, कशामध्ये, ॲनोडमध्ये असे होल केले. का, कारण आपला करंट असा चालला होता, म्हणजे हे आपले कोणते रेज होते, कॅथोड रेज. मग हे कॅथोड रेज मी आता म्हटलं डोळ्यांनी दिसत नव्हते कॅथोड रेज, मग यांना कसं पाहिलं, डोळ्यांनी दिसत नव्हते, मग त्यांना होल केले ॲनोडमध्ये. ॲनोडमध्ये होल केल्यानंतर इथं काय लावले, एक फ्लोरोसेंट एक प्लेट लावली बघा. असं ॲनोडला होल करून त्याच्या पुढं फ्लोरोसेंट प्लेट लावली. मग काय झालं, कॅथोड रे फ्लो व्हायले होते. ओके, नाउ द होल इज मेड इन द ॲनोड अँड फ्लोरोसेंट याला काय लावली, प्लेट. फ्लोरोसेंट, हे फ्लोरोसेंट काय असते बघा सांगतो मी. फ्लोरोसेंट किंवा फास्ट फ्लोरेसेन्स किंवा कोणती फास्ट फ्लोरोसेंट किंवा कोणती फास्ट फ्लोरोसेंट काय असते, चमकते, ते रेडियम सारखी चमकते. दॅट इज ग्लो, इट ग्लोज. ही प्लेट काय असते, इट ग्लो होते, चमकते, म्हणजे काय होते, अशी ग्लो होते, ग्लो. मग जेव्हा जेव्हा कॅथोड कडून कोणाकडे चालले, ॲनोडकडे चालले, नाही दिसते, जेव्हा जेव्हा कॅथोड कडून रेस कोणाकडे चालले होते, ॲनोडकडे चालले होते बघा, नाही दिसतो, क्लिअरिटी नॉट क्लिअर. चला आता पहा, फर्दर काय केलं यांनी, अशीच आपली कॅथोड रे, याला काय केलं, ॲनोडमध्ये होल केले, ॲनोडमध्ये काय केले, असे होल केले. आता दिसते का, आता नाऊ नॉट क्लिअर, नाऊ हां दिसते आता, हां बघा क्लिअर आहे. हां लेफ्ट करून काय करा, जॉईन करा, नाही दिसायला. तर इथं काय लावला होता आपण, कॅथोड. इकडं काय लावला, कॅथोड कसा असतो, काल म्हटलं होतं मी पॉझिटिव्ह असतो कॅथोड. ॲनोड कसा असतो, निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्हला मोठा लावायचा, पॉझिटिव्हला मोठा आहे की नाही. तर हे हाय व्होल्टेज लावला, फ्लोरोसेंट किंवा फास्ट फ्लोरोसेन्स, इथं याला काय केलं, असं फ्लोरोसेंट लावले, फ्लोरोसेंट. कोणत्या ट्यूबला, कॅथोड रे ट्यूबला असा मटेरियल ॲड केला, मटेरियल काय म्हणायचं, एक मटेरियल लावला, कोणता, फ्लोरोसेंट किंवा फास्ट फ्लोरोसेंट. हे काय होते म्हटलो मी, हे ग्लो होते, ग्लो होणे म्हणजे काय होणे, चमकणे. लक्षात, कोण चमकतो, फ्लोरोसेंट किंवा फास्ट फ्लोरोसेन्स. चला दिसते ना आता क्लिअर, नो प्रॉब्लेम, राईट. हां आता राईट, फ्लोरोसेंट किंवा फास्ट फ्लोरोसेंट मटेरियल टाकून ॲनोडला होल केले, ॲनोडला काय केले, असं होल्स, ॲनोडला होल केले. मग इथून करंट फ्लो व्हायला, इथं काय होता, इथं इव्हॅक्युएटेड, प्रेशर कमी केला, इथं प्रेशर कसा करतो आपण, कमी करतो. मग करंट फ्लो झाला, करंट फ्लो, डिस्चार्ज, त्याला काय म्हणायचं, डिस्चार्ज. करंट फ्लो झाला म्हणजेच कॅथोड रे होते त्या करंटमध्ये, कोणते रे होते, कॅथोड रे, राईट. आता पहा काय होते, हे कॅथोड रेज जे आहेत ते कुठून कुठे गेले, द फ्लो ऑफ कॅथोड रेज वर कॉन्सन्ट्रेट करा फक्त. कॅथोड रे आपल्याला कामाचे आहेत.
इलेक्ट्रिक करंट लावला आपण, करंट लावल्याने कॅथोड रे बनले. करंटमुळे गॅसमध्ये कोणते रे तयार झालेत? कॅथोड रे तयार झालेत. हे कॅथोड रे, द फ्लो ऑफ कॅथोड रे फ्रॉम कुठून कुठे गेले? फ्रॉम कॅथोड टू ॲनोड. फ्रॉम व्हॉट? कॅथोड टू ॲनोड. सोपा आहे, लक्ष द्या, खूप सोपा आहे. फ्लो ऑफ कॅथोड रे फ्रॉम कुठून कुठे गेले? कॅथोड टू ॲनोड. आता इथं होल केलं, होल केल्याने हे इथं गेले. आता इथून कॅथोड रे पास झाले, इथून होल केला होता आपण, इथं काय केला? होल केल्याने हे पास झाले आणि इथं जाऊन कोणाला? फ्लोरोसंट मटेरियलला, हे ग्लो फ्लोरोसंट मटेरियलला फॉल झाले. कॅथोड टू ॲनोड अँड पास थ्रू. कशातून पास झाले? पास झाले कशामधून? पास थ्रू ॲनोड मधून पास झाले. पास थ्रू ॲनोड अँड स्ट्राइक म्हणजे आदळले. स्ट्राइक ऑन दिस फोटोग्राफिक प्लेट. दिस इज फ्लोरोसेंट प्लेट. फ्लोरोसेंट प्लेट. आणि ते लगेच काय दिसलं आपल्याला? अँड ग्लो होताना दिसलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कॅथोड रे याच्यामध्ये आहेत. कॅथोड रे आहेत इथपर्यंत लक्षात ठेवा. कॅथोड रे आहे. या प्रयोगावरून आपल्याला असं आढळलं. या एवढी स्टडी केली 1850 पासून, त्यावेळीपासून. तर इथं शेवटी आपल्याला काय कळालं की याच्यात काय आहेत? कॅथोड रेज आहेत म्हणून. लक्ष द्या, आता कॅथोड रेज आहेत म्हणून लक्षात आलं. आणि कॅथोड रेज आहे म्हणून लक्षात आल्यावर पुढे काय झालं बघा. फ्लोरोसेंट प्लेट ग्लो झाली. फ्लोरोसेंट किंवा फास्ट फ्लोरोसेंट प्लेट काय झाली? फ्लोरोसेंट किंवा फास्ट फ्लोरोसेंट प्लेट ग्लो झाली. ग्लो झाली म्हणजे चमकली. जसं टीव्ही असते, टीव्हीची कॅथोड रे ट्यूब असते टीव्हीमध्ये, CRT. टीव्हीची ट्यूब माहिती ना तुम्हाला? पिक्चर ट्यूब, त्यालाच काय म्हणतात? पिक्चर ट्यूब. टीव्हीमध्ये, टेलिव्हिजनमध्ये बघितलं ना तुम्ही, टीव्हीमध्ये एक CRT असते. CRT म्हणजे पिक्चर ट्यूब असते. तर आपल्याला ट्यूब दिसतो, पिक्चर दिसतो एखादा. केव्हा दिसतो पिक्चर? जेव्हा काय झालं तर, जेव्हा जसं एखादा पार्टिकल येऊन, कॅथोड रेचा पार्टिकल येऊन इथं आदळला, बरोबर आहे? कॅथोड रेचा पार्टिकल इथं येऊन आदळला तर तो काय झाला? चमकला, ग्लो झाला, बरोबर आहे? तसंच टीव्हीवर आपल्याला काचेवर काय दिसते? चमकताना दिसते. तर का चमकते ते टीव्हीवर? ग्लो फ्लोरोसेंट मटेरियल लावलेले असते. ही काय असते? पिक्चर ट्यूब असते. लक्ष द्या, पिक्चर ट्यूबवर आपल्याला चमकताना दिसते टीव्हीवर. बघा, लक्ष द्या काय म्हणालो मी. चमकताना दिसते जसं, तसं इथं काय झालं? चमकताना दिसलं, ग्लो झालेला दिसलं. इथं काय ग्लो झालेला दिसलं? कॅथोड रे. हे कॅथोडचे रे असतात, किरण. मग आपल्याला पिक्चर दिसते टीव्हीवर. मागून काय होते माहित नाही, पुढून बघतो आपण असं टीव्ही. तर टीव्हीच्या मागे काय होते की असे एक एक किरण पास होतात आणि त्याच्यावर जाऊन आदळतात. काच फुटत नाही असं टन म्हणून. मग काय होते की ते ग्लो होतात. रेस, कोणते रेस? पिक्चर ट्यूब असते टीव्हीची. पिक्चर ट्यूब खराब झाली म्हणतात, टीव्ही दुरुस्त करायला दुकानाला जा तुम्ही, त्याची काय असते? पिक्चर ट्यूब असते. तेव्हा किंवा त्यालाच काय म्हणतात? कॅथोड रे ट्यूब. तसं हे फ्लोरोसंट मटेरियल असते. फ्लोरोसंट चमकतो, फ्लोरोसंट. जसं आणखीन कसं, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही रात्रीच्या वेळी गाडीने किंवा गेलं असेल तर असे बाण दाखवतात बघा, बाण, लाल रंगाचे बाण, पूल आहे किंवा बाण आहे, त्याच्यावर लाईट टाकली तर काय होते? ते चमकते की नाही? रात्रीच्या वेळी चमकताना दिसते. त्याला फ्लोरोसेंट म्हणायचं. रेडियम सुद्धा काय असतो? फ्लोरोसेंट मटेरियल. रेडियम सुद्धा कसं असते? फ्लोरोसेंट, ग्लो होते. तर एवढ्या सगळ्या गोष्टीवरून यांनी शेवटी निष्कर्ष काढला, इलेक्ट्रॉनची निर्मिती कशी झाली. यानंतर पुढे सांगितलं गेलं. हे कॅथोड रेज महत्वाचे. याच्यात फक्त कॅथोड रेज आढळले कुठं? ग्लो होताना दिसलं. काय ग्लो झालं? फ्लोरोसेंट मटेरियल ग्लो झालं. ॲनोड मधून बाहेर पडला. इथं प्रेशर, लो प्रेशर, व्होल्टेज, हाय व्होल्टेज लावला. हाय व्होल्टेज होता. मग असे याच्यावरून फायनली काय झाले? सम ऑब्झर्वेशन्स वरून यांनी काही कन्क्लुजन काढले.
फ्रॉम दिस स्टडी द फॉलोइंग. ओके, ही स्टडी कळाली, इथपर्यंत आलं लक्षात? स्टडी आली, समजली का? आता याच्यावरून काय H2O समजली? हो. ओके, आता पहा याच्यावरून काय आहे की फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट व्हॉट दे कन्क्लुडेड, याच्यावरून निष्कर्ष काय काढला यांनी? तर निष्कर्ष असा काढला फ्रॉम धिस स्टडी. नाउ फ्रॉम धिस स्टडी इट इज इन्फर्ड और इट इज कन्क्लुडेड दॅट, पहिला 5 त्यांनी पॉईंट सांगितले, तर सगळे पॉईंट आपण पाहू वन बाय वन. पहिला काय म्हटलो मी, कॅथोड रे कुठून कुठे गेले? कॅथोड रे, कॅथोड रे, परत लक्षात ठेवा हे रे कोणते रे? कॅथोड रे. ट्रॅव्हल फ्रॉम, कुठून कुठे ट्रॅव्हल होतात? कॅथोड रे ट्रॅव्हल फ्रॉम, कुठून कुठे ट्रॅव्हल होतात? ट्रॅव्हल फ्रॉम कॅथोड टू एनोड. फ्रॉम कुठून कुठे जातात ते? कॅथोड टू एनोड कडे जातात. सोपा पॉइंट आहे. दुसरा पॉइंट, कॅथोड रे डोळ्याला दिसत होते का? नाही दिसत होते. दे आर इनविजिबल. दे आर इनविजिबल. कोण? कॅथोड रेज सगळे. परत परत सांगतो मी, कॅथोड रेज दे आर इनविजिबल. ते डोळ्याला काय होते? दिसत नव्हते. दे आर इनविजिबल टू, ओके, इनविजिबल ओनली म्हणजे दिसत नव्हते. मग त्यांना कसं पाहिजे? त्यांचं बिहेवियर कसं कळालं? देअर बिहेवियर म्हणजे त्यांचा स्वभाव. देन बिहेवियर इज ऑब्झर्वड ऑन फ्लोरोसेंट मटेरियल. आपण कोणता मटेरियल वापरला होता? फ्लोरोसेंट मटेरियल, जे ग्लो झालं होतं, ग्लो. मग त्यांचा बिहेवियर इज ऑब्झर्वड ऑन फ्लोरोसेंट मटेरियल. फ्लोरोसेंट मटेरियल विच काय झालं? ग्लो झालं. याच्यावरून तर कळालं कॅथोड रे आहेत म्हणून. तिसरा पॉइंट, याला मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये कॅथोड रेचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण केलं. इन द प्रेझेन्स ऑफ कोणाच्या व कोणाच्या? मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक, चुंबकीय आणि विद्युत क्षेत्र लावलं याला. मॅग्नेटिक आणि कोणता? इलेक्ट्रिक फील्ड. ओके, फील्ड म्हणजे काय असते? क्षेत्र. इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड कॅथोड रे परत कुठून कुठे फ्लो झाले? इन द कशाच्या व कशाच्या मध्ये? इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक अँड कोणती फील्ड? इलेक्ट्रिक फील्ड. हेच परत कॅथोड रेज आपण काय म्हटलो? ट्रॅव्हल फ्रॉम कॅथोड टू एनोड. परत तेच पॉइंट, इन द फील्ड ऑफ इलेक्ट्रिक अँड विच फील्ड? मॅग्नेटिक फील्ड. द कॅथोड रेज ट्रॅव्हल्स कुठून कुठे झाले? ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. परत ते एका स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल झाले. फ्रॉम कुठून कुठे? फ्रॉम कॅथोड टू कोणाकडे गेले? एनोड. इकडचं दिसत नाही तुम्हाला तेवढं आहे ना. मग हे कॅथोड रे परत कॅथोड टू कोणाकडे गेले? एनोड कडे गेले. मग काय झालं आता? हे अब्सेन्स, इन द प्रेझेन्स होतं हे. ओके, इन द प्रेझेन्स मध्ये किंवा अब्सेन्स मध्ये, दोघांमध्ये. पहिलं अब्सेन्स मध्ये. इन द पहिलं कशामध्ये? इन द अब्सेन्स मध्ये. अब्सेन्स मध्ये पण ते काय झालं? अब्सेन्स मध्ये सुद्धा ते ट्रॅव्हल होत गेले आणि इन प्रेझेन्स मध्ये सुद्धा. पण फरक काय बघा? इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक अँड विच फील्ड? मॅग्नेटिक फील्ड. दोन्ही अब्सेन्स मध्ये आणि प्रेझेन्स मध्ये, दोघांमध्ये सुद्धा ते काय होत चालले? ट्रॅव्हल होत चालले. पण फरक बघा काय फरक असतो? इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक आणि कोणता फील्ड? मॅग्नेटिक फील्ड. आणि इन द कोणता? अब्सेन्स पण आणि प्रेझेन्स पण, दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. इन द प्रेझेन्स आणि कोणता? इन द अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, दे ट्रॅव्हल. ते कसे ट्रॅव्हल झाले? इन स्ट्रेट लाईन. दे ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन, सरळ रेषेमध्येच गेले, स्ट्रेट लाईन. फ्रॉम कुठून कुठे? दे ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन फ्रॉम कुठून कुठे? कॅथोड टू एनोड. पण मॅग्नेटिक व इलेक्ट्रिक फील्ड लावल्याने काय झालं फरक? की त्यांच्यामध्ये निगेटिव्हली चार्जड पार्टिकलचे ते गुणधर्म दाखवले.
निगेटिव्हली चार्जड पार्टिकल. आता निगेटिव्हली चार्जड पार्टिकल म्हणजेच काय असतात, इलेक्ट्रॉन्स. दे शो निगेटिव्हली चार्जड. कोणता चार्ज दाखवलं ते, निगेटिव्हली चार्जड दाखवले. आणि दिस निगेटिव्हली चार्जड म्हणजेच काय, दिस निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स means what, it is electrons. इलेक्ट्रॉन्स कोणाचे होते हे, ऑल आयटम्स, इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल आयटम्स. तर ही झाली पूर्ण डिस्कवरी ऑफ कोणाबद्दल, डिस्कवरी ऑफ कोणाची झाली, इलेक्ट्रॉन्सची. तर हे याचे कन्क्लुजन समजले, 5 कन्क्लुजन. 5 कन्क्लुजन आले लक्षात. हां, सोपं आहे. तर काय 5 कन्क्लुजन, कॅथोड रे ट्यूब, बरोबर आहे. कॅथोड रे ट्यूबला सिरियस लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. दिस इज कॅथोड रे ट्यूब म्हणायचं याला. कोणती ट्यूब, कॅथोड रे ट्यूब. इलेक्ट्रॉन जिथं जिथं आला की तो काय असतो, तो काय असतो, कॅथोड रे ट्यूब असतो. इलेक्ट्रॉन आला नाव, याच्या पुढे लक्षात ठेवा. ओके, हां, सोपा आहे. नॉट क्लिअर. कॅथोड रे ट्यूब लेफ्ट करून जॉईन करायचं. कॅथोड रे ट्यूब कशी होती, डायग्राम आहे लक्षात. व्हेरी सिंपल. इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब असते. इव्हॅक्युएटेड, इव्हॅक्युएटेड म्हणजे काय, याच्यातून काय नसतो. इव्हॅक्युएटेड म्हणजे प्रेशर कमी केला इथून तर काय होते, इव्हॅक्युएटेड. दिस इज प्रेशर रेड्युस्ड आणि इट इज हाय व्होल्टेज. HV म्हणजे काय असतो, हाय व्होल्टेज लावला आणि प्रेशर लावला आणि इकडे काय लावला, कॅथोड. हे नेहमी काय असतो, कॅथोड, आणि इकडं ॲनोड. ठीक आहे. तर ही डिस्कवरी ऑफ कोणाची झाली, इलेक्ट्रॉनची. सोपा आहे खूप. कॅथोड रे आज समजला ना तुम्हाला. कॅथोड रे कालचा आपण पाहिला, असं पॅरलल दोन्ही पाहिल्यावर डिटेल समजते. हां, डायरेक्ट एकदम मी तुम्हाला सोप्या भाषेत अजून सांगायलो. हां, पुढे पुढे एकदम हार्ड लँग्वेजमध्ये, हार्ड पॅटर्नमध्ये समजून घ्यायचं. पण आता सुरुवातीला इझिली कॉन्सन्ट्रेट करा, नंतर मग आपोआप होते ते. हां, ते तुम्हाला कळत बी नाही केव्हा सिरियस झाले तुम्ही. तर हे हळूहळू मी आपोआप सिरियस होतो. हां, शिकवताना एकदम असं वाटते. हां, नंतर पॉईंट्सशी निगडीत सिरियस व्हावं लागते. तर इलेक्ट्रॉनची डिस्कवरी काय वापरून केला. ओके, हां, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी काय वापरून केला, कॅथोड रे ट्यूब वापरली. बरोबर आहे. कॅथोड रे ट्यूब महत्त्वाची आहे. तर हे असे कॅथोड रे फ्लो झाले. ॲनोडला छिद्र पाडलं, होल केले ॲनोडला, तर ते कुठे जाऊन आदळले, फ्लोरोसेंट मटेरियल. आणि हा काय झाला, ग्लो झाला. म्हणजे याचा अर्थ डिस्चार्ज झाला. डिस्चार्ज लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक काय झाला, डिस्चार्ज म्हणजेच करंट फ्लो. डिस्चार्ज होणे म्हणजे काय होणे, करंट फ्लो होणे. आणि करंट फ्लो झाल्याने कॅथोड रे फॉर्मेशन झालं. फॉर्मेशन ऑफ कॅथोड रे का झालं, आलं लक्षात. फॉर्मेशन ऑफ कॅथोड रे का झालं सांगा मला. फॉर्मेशन ऑफ कॅथोड रेस का झालं, कारण काय झालं, करंट फ्लो केलो आपण गॅसमध्ये. वेगवेगळे गॅस भरले, असं 2 काय लावले इलेक्ट्रोड. इकडं काय लावले, इकडं कॅथोड आणि इकडं ॲनोड. गॅस भरले, असं गॅस भरल्यासारखं. आणि इकडून प्रेशर कमी केलं. गॅसवर प्रेशर नव्हता काहीच. प्रेशर असला तर स्टडी होत नव्हती. आणि खालून काय केलं, हाय व्होल्टेज करंट अप्लाय केलं टू इलेक्ट्रोड्स. कॅथोड आणि ॲनोडला काय म्हणावं, इलेक्ट्रोड म्हणावं. 2 इलेक्ट्रोड. ऑब्झर्वेशन सोपे आहेत. 5 ऑब्झर्वेशन जे फायनली सांगितले त्यांनी. इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. डिटेल आहे, अजून पुढे पॉईंट आहे. प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्डमध्ये हेच कसं झालं, कुठून कुठे गेलं, कॅथोड टू ॲनोडकडेच गेलं. कॅथोड रे ट्यूब एक डायग्राम आहे पुढे दिलेली. NCERTची बुक आहे कोणाकडे, तुमच्याकडे आहे. हां, तर त्यामध्ये ज्यांनी नाही घेतली असेल घ्या आणि त्याच्यातलं पण वाचायला सुरू करा आता इथून. तर काय झालं, हाय व्होल्टेज लावला, असा उच्च व्होल्टेज, हाय व्होल्टेज. आणि हा काय होता, प्रेशर. असा प्रेशर होता, कमी प्रेशर, कमी दाब आणि काय जास्त करंट व्होल्टेज. जास्त व्होल्टेज आणि लो
प्रेशर वॉज लो, राईट. ओके, प्रेशर कसा होता, लो प्रेशर. पॉईंट लक्षात ठेवा, सोपं वाटतं मी शिकवलेलं सगळं लक्षात ठेवा, ते महत्त्वाचं आहे. हां, लक्षात समजला. हां, कसे गुणधर्म दाखवले, ते निगेटिव्ह चार्जड सारखे गुणधर्म दाखवले, निगेटिव्ह चार्ज सारखे गुणधर्म दाखवले. हा पॉईंट बघा, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड लावले आपण. इलेक्ट्रिक आणि काय लावले, मॅग्नेटिक फील्ड लावले. तर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड. ओके, रिपीट झालं. मॅग्नेटिक फील्ड, दे ट्रॅव्हल्ड इन स्ट्रेट लाईन, ते कसे ट्रॅव्हल झाले, इन स्ट्रेट लाईन. आणि दे शो निगेटिव्ह चार्ज, त्यांनी काय दाखवले, निगेटिव्हली चार्जड. हे डायरेक्ट जे थॉम्सनने म्हटलं काल. जे थॉम्सनने काय म्हटलं होते, डायरेक्ट कॅथोड रेज आर स्मॉल अँड निगेटिव्हली चार्जड, एक्स्ट्रीमली स्मॉल, है ना. स्ट्रीम ऑफ, एक्स्ट्रीम असतं म्हटलं यांनी. असं काय असतो, असा स्ट्रीम असतं. इलेक्ट्रिक करंट वापरला, त्याच्याने काय झालं, इलेक्ट्रॉन डिस्कवर झालं. काय डिस्कवर झाला, इलेक्ट्रॉन. आलं लक्षात. इलेक्ट्रॉन माहीत नव्हतं तेव्हापर्यंत कोणालाच. मग इलेक्ट्रॉनची काय झाली, निर्मिती झाली. आपल्याला इथं इलेक्ट्रॉन भेटायले, प्रोटॉन भेटायले, सगळे रिॲक्शन करायला. पण हे डिस्कवरी कशी झाली, हा पॉईंट आहे. तर ते निगेटिव्ह चार्जचे गुणधर्म दाखवले. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. निगेटिव्हली चार्जड गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज, दे शो द निगेटिव्हली चार्जड प्रॉपर्टीज, राईट. निगेटिव्हली चार्जड म्हणजे कसे, कुठून कुठे गेले ते, पॉझिटिव्ह कडून. हे कसं, कॅथोड कसा असतो बघा, कॅथोड कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. कॅथोड निगेटिव्ह असतो, सगळं कॅथोड नेहमी निगेटिव्ह असतो. ॲनोड कसा असतो, एपी. काल म्हटलं होतं मी, एपी माहिती आहे की नाही. एपी म्हणजे काय, ॲनोड पॉझिटिव्ह. म्हणजे कुठून कुठे गेले, ॲनोडकडून कोणाकडे गेले, कॅथोडकडे. कॅथोडकडून ॲनोडकडे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे याचा अर्थ. म्हणजे हे निगेटिव्ह चार्ज आहे कोणाचे, कॅथोड रेज. हे कोण चालले, कॅथोड रेज. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून कुठे चाललेत ते, पॉझिटिव्हकडे. सेम चार्जेस असले तर काय करतात, रिपेल करतात. अपोजिट चार्ज असले तर ते काय करतात, अट्रॅक्शन. सेम चार्जेस, रिपल्शन. ओके, हा पॉईंट यांनी लक्षात ठेवला. द सेम चार्जेस, अट्रॅक्शन. दे शो निगेटिव्हली चार्जड, बट दे शोड निगेटिव्हली चार्ज आहे म्हणून फायनली कन्क्लूज झाला. तर हा झाला पॉईंट, कशाबद्दल झाला, इट इज अबाउट इलेक्ट्रॉनची डिस्कवरी आहे. डिटेल उद्या पाहूत अजून त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट. आलं लक्षात. चे मॅग्नेटिक फील्ड आणि कोणते फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, हे दोन्ही लक्षात ठेवा, राईट. स्ट्रक्चर ऑफ ॲटम चॅप्टरवर कॉन्सन्ट्रेट करा. ओके, विल स्टॉप हिअर नाव टुडे, द रिमेनिंग पार्ट. रिमेनिंग पार्टचा प्रॉब्लेम्स आहे, तुम्हाला 2-3 क्वेश्चन देतो अजून, ते सॉल्व करा. उद्याच्यासाठी 2 क्वेश्चन देतो, असाइनमेंट्स, सम असाइनमेंट टू यू, होमवर्क. 2 क्वेश्चनचे आन्सर करा, बुकमधले करा. बुकमध्ये खूप आहेत, बोर्डाचे, स्टेट बोर्ड आणि NCERT बोर्ड दोन्ही आहेत. स्टेट बोर्डमधला पहिला चॅप्टरमधला करा. पहिले चॅप्टरमधले प्रॉब्लेम करा सगळे, अजून तेच करा. मी लिहून देत नाही पुस्तकातले काही, आता पुस्तकात आहेत ना, ती पुस्तक पहा, त्याच्यातले चॅप्टर पूर्ण उद्या रिव्हिजन मारा. पूर्ण चॅप्टर, पहिल्या चॅप्टरला सगळे प्रॉब्लेम एकदा सोडवा. सगळी थिअरी वाचा अजून. गांभीर्य घ्या आता इथून, गांभीर्य घ्या, सिरियस घ्या इथून आता. मग सेकंड चॅप्टरचा अजून तुम्हाला काम देतो अजून. आणि जितकं तुम्ही हे करणार, प्रॅक्टिस, अभ्यास करणार, त्याच्यात तुम्ही परफेक्ट होणार, है ना. अभ्यासामध्ये काय करू नका, चुकारपणा करू नका. तर जेवढा तुम्ही अभ्यास करणार, मोर स्टडी. आमचं काम फक्त शिकून जायचं असते, आम्हाला काय करायचं नाही. पण काय असते की तुम्ही अभ्यास केलं तर काय होतो, परफेक्शन येतो. शिकवणं याच्यापेक्षा जास्त काय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही किती अभ्यास करता. तर ते पुस्तकामधले ऑनेस्टली करा प्रिपरेशन. असाइनमेंट दिलेले आहेत बुक्समधले. ओके, ओके, राईट. ते प्रॉब्लेम सोडवा अजून उद्याचे दिवस. छान स्टडी करतो पांडुरंग. अर्धाड करा. मीरा काळे करा, रिव्हिजन करा चांगलं. ओके, फाईन.
लेफ्ट व्हा आता आणि हे करा, काय करा, हां हां स्टडी करा. नहीं नहीं पहला चैप्टर से चांगला करा अभ्यास अजून. हाँ कल फिर क्या करेंगे, सेकंड चैप्टर पे आएंगे अभी. हाँ सेकंड चैप्टर बहुत डिटेल में पढ़ाऊंगा अभी.